गेल्या 2 महिन्यांपासून दांडी मारलेल्या पावसाने आता सोलापुरात जोरदार हजेरी लावली आहे। मागील 2 दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला असून गेल्या 24 तासात तब्बल 106 मिमी पावसाची नोंद झाली आहे। ही या हंगामातील आतापर्यंतची सर्वाधिक पावसाची नोंद असून नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। सध्या शहरात रिमझिम पावसाचं वातावरण आहे। हवामान विभागाने पुढील काही दिवसात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे। पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचं चित्र आहे। शास्त्रीनगर, इंदिरानगर, नवी पेठ, विजापूर रोड परिसर, जेल रोड आदी भागांमध्ये रस्त्यावर तुंबलेलं पाणी आणि गटारी भरून वाहत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे। काही वस्त्यांमध्ये पाणी घरात घुसल्याने घरगुती साहित्याचे नुकसान झाले असून स्थानिक प्रशासनाकडून मदत कार्य सुरू करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। काही भागात शाळा व लहान व्यावसायिक दुकानं देखील बंद ठेवावी लागली। पावसाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिकेच्या आपत्कालीन पथकांना सज्ज ठेवण्यात आले आहे। जलनिकासी यंत्रणा, ड्रेनेज क्लिनिंग आणि तत्काळ मदतीसाठी कंट्रोल रूम सक्रिय आहे। तसेच नगरसेवक व स्थानिक प्रशासनाने सुद्धा क्षेत्रीय दौरे सुरू केले आहेत। हवामान विभागाने पुढील 2 ते 3 दिवस सोलापूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे। नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे।